अपघातापूर्वी विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यानंतर अचानक स्फोट झाला। स्थानिक सरपंचाने माहिती दिली असल्याचा अमोल मिटकरींचा दावा। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाहीये, तर शपथविधी झाला, संधी दिली, आनंद आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया। विलीनीकरणावर बोलण्याचा फडणवीसांना अधिकार नाही, शरद पवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। तर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा होती, शरद पवारांची माहिती। चुलत पुतण्या श्रीजित पवारांना अजित पवारांनी केला होता शेवटचा कॉल। लँडिंगपूर्वी अजित पवारांची श्रीजित पवारांसोबत चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची श्रीजित पवारांची माहिती। नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा। महापौर आणि उपमहापौर निवडीवरून नाराजी। प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यामध्ये आल्याने राजीनामा दिल्याची माहिती। पुण्यातील एका सीएनजी पंपावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईंना कारने उडवलं। अपघातामध्ये पुनावाल्यांच्या आई गंभीर जखमी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर टँकर पलटी झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। हजारो वाहन चालक 15 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले। मुंबई विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या 2 विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, विमानातील प्रवासी सुखरूप। आणि भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालणं, पाक क्रिकेट बोर्डाला पडलं महागामध्ये। सामन्यानं प्रसारण न झाल्यानं द्यावे लागणार 978 कोटी। त्याहीपेक्षा ते शरद पवारांच्या नंतर पवार कुटुंबाचे एक महत्त्वाचे कर्ते पुरुष होते। त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल, पण त्यांच्या 2 पक्षातल्या प्रमुख नेत्यात जर चर्चा झाली असेल तर असं होऊच शकत नाही, माझ्याशी चर्चा झालीच नाही, हा हट्ट आणि हा अट्टहास योग्य नाही। प्रेसिडेंट ट्रम्पशी अशा प्रकारचा घाणेरडा करार करताना ट्रेड डील, बरं का, डर्टी डील, तुमचे मोदी कोणाशी बोलले होते? पवार कुटुंबात 3 दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे। पटेलांना काय पवार कुटुंबाचा मुखिया केलंय का? प्रफुल्ल पटेल यांना बघा, कुटुंबातला शोक म्हणजे विधींपुरता असतो। म्हणजे कोणते विधी करतात मला त्या काय पडायचं नाही, पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवसाचा शोक असतो। आपण 13 दिवसाचे साधारण शोक पाळतो। अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच, त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्त्व नाही, हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगता आहे ते त्यांची बाजू सांगतायत। पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत, आणि ह्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी। तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली की आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा, हे कोण ठरवणार, वाकरे ठरवणार। बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा, एवढंच मी सांग। महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा। अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता। तर त्यांनी चिडचिड करू नये। प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त। त्यांनी त्यांचे ते कार्य करत राहावं, पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे। त्यांनी तर क्लिअर केलं, मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, या प्रोसेसच्या बाहेर असेल।
ते असं त्यांचं विधान हे महत्वाचं आहे. ते म्हणतायत उशीर की झालाय. अध्यक्षाचा निर्णय हा कुटुंब घेईल, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब पण आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी पुढे चुकीचं म्हणतोय. त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यांना अमित शहा आदेश देतील, त्यानुसार ते निर्णय घेतील. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेले आहे. त्यांची जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कंसात BJP, बरं का, ही त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे याचे शेअर होल्डर आहेत. त्याच्यामुळे त्यांचे निर्णय जे घेणार आहे ते इलेक्शन कमिशन प्रायव्हेट लिमिटेड BJP इन द ब्रॅकेट आणि अमित शहा हे दोनच लोक त्यांचा निर्णय घेतील. तुम्ही काल ट्विट केलं होतं, त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले. त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवारांना विचारा का की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही. खरं तर संकेत असा होता की सुनेत्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते ट्विट होतं का? त्याचा ट्विटचा अर्थ तुमच्याकडे बघा, आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत बसाल तर कठीण होईल. माझ्यासमोर ती एक बातमी आली, माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात, तर सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं त्या काळात काय पिढी बदललेली आहे. नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी या देशामध्ये काय घडामोडी घडल्या होत्या. त्यासाठी केलेले ट्विट आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणार हे त्यांच्या मनातली खाई त्याला खाऊखावे असे एक मराठीमध्ये म्हण आहे, बरं का. तुम्ही कशाला आवरून ताणून एकमेकाशी अर्थ जुळवताय? चुकीचं आहे ते. तर चंद्रपुरामध्ये उद्धव सर बाळासाहेब एक ऑडिओ क्लिप, अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी आलेली आहे. 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे. जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटा अगोदर दादा विमानातून संवाद साधताय. आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार? या तांत्रिक गोष्टी आहेत. जी चौकशी आता त्या संदर्भात करतात त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. मी ते पाहिलं विषय. पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्वे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा. माई समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी पण बघा, दिली आता आहे. ह्या लहान लहान गोष्टी आहेत. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही, हे मी वारंवार सांगतो. अजित पवार हे शरद पवार साहेबांप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण, बरं का, यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे स्वतःचा विचार खुंटीला टांगून ठेवला नव्हता. ते स्वतःच्या विचारानेच काम करत होते. हे बहुतेक देवेंद्रजींना माहीत नसेल. सर, भाजपकडून प्रस्ताव आलाय चंद्रपुरात तुम्हाला शिवसेनेला की 1.25 वर्ष आम्ही 1.25 वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत